Hi friends, it's me Ganesh. Welcome back to our channel. Till now we have covered 6 sections of the Transfer of Property Act 1882, and in this video we are going to discuss section 7 of the Transfer of Property Act 1882. Let me start our today's video with Swami Vivekananda's great quote. Take up one idea, make that one idea your life. Think of it, dream of it, live on that idea. So let's get started. Dear friends, section 7 which talks about person competent to transfer. There are 3 essential elements of this section. First, a person must be competent to contract. Second, a person must have title to have property or authority to dispose of transferable property if it is not his own. And third, person competent to transfer. Now let's discuss all these 3 essential elements in detail. First, person competent to contract. Competency to contract has been defined under section 11 of the Transfer of Property under Indian Contract Act 1872. Section 11 says that every person is competent to contract. आता सेक्शन 11 काय म्हणतो, कोणते व्यक्ती कॉम्पिटंट आहे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी. पहिला एक तर हु इज ऑफ द एज ऑफ मेजॉरिटी, ज्यांनी एक मेजॉरिटीचं एज अटेंड केलं आहे, किंवा who is sound mind, who is of sound mind, and third, who is not disqualified from contracting by any law. Okay, तर age of majority, generally the age of majority is 18. मेजॉरिटीचं वय किती, 18. पण याला काही एक्सेप्शन आहे, जसं की एखादा गार्डियन त्याच्या -% बिहाफमध्ये कोर्टाकडून अपॉइंट केलेलं असते, त्यावेळेस त्याचं वय त्या केसमध्ये इट इज 21, त्यामध्ये 21 असू शकतं. द एज ऑफ मेजॉरिटी इज टू बी डिटरमाइन अकॉर्डिंग टू लॉ टू विच अ पर्सन इज सब्जेक्ट. ओके, तर वय किती असलं पाहिजे त्याचं, 18पेक्षा जास्त. जनरल रूल काय आहे आपला, 18पेक्षा जास्त म्हणजे एज ऑफ मेजॉरिटी. त्यानंतर साऊंड माइंड. साऊंड माइंड म्हणजे काय, अकॉर्डिंग टू सेक्शन 12 ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1807, त्याच्यानुसार जर अ पर्सन इज सेड टू बी अ साऊंड माइंड फॉर द पर्पज ऑफ मेकिंग अ कॉन्ट्रॅक्ट इफ at the time of when he makes it he is capable of understanding it and of forming a rational judgment as to its effect upon his interest. म्हणजेच काय, साऊंड माइंड म्हणजेच काय, आपण काय म्हणतो, हु इज कॅपेबल ऑफ अंडरस्टँडिंग, म्हणजे हु इज कॅपेबल ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, त्याला काय म्हणू शकतो आपण, साऊंड माइंड. आणि अनसाऊंड माइंड म्हणजे जो की आपण त्याला म्हणतो इन्सेंट पर्सन, वेडा, त्याला म्हणजे काही समजत नाही. तर साऊंड माइंड म्हणजेच काय, कॉन्ट्रॅक्ट करताना त्याला काय समज, त्याला कॅपेबल ऑफ अंडरस्टँडिंग असायला पाहिजे, म्हणजेच काय, त्याला समजलं पाहिजे काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. ओके, काय चूक आहे किंवा काय बरोबर आहे सगळं. त्यानंतर एखादा व्यक्ती कधी कधी कसा असतो, चांगला असतो, साऊंड असतो, आणि एखाद्या वेळेस काय असतो, ओकेजनली कसा असतो, अनसाऊंड माइंड, तो व्यक्तीसुद्धा कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. ओके, त्यानंतर आहे डिस्क्वालिफाय फ्रॉम कॉन्ट्रॅक्टिंग. म्हणजेच काय, तर असे व्यक्ती की जे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना काय कोर्टाने काय केलेलं असतं, डिस्क्वालिफाय केलेलं असतं, कोर्टाने त्यांना डिस्क्वालिफाय केलेलं असतं. जसं की दिवाळखोर असेल किंवा दिवाळखोर जो त्याला तो कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही, किंवा असं काही अजून काही असू शकते, हे ना. तर 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 द ट्रान्सफरर मस्ट बी कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट. आता आपण मागे बघितलं, ट्रान्सफरर मस्ट बी लिव्हिंग पर्सन, तो लिव्हिंग म्हणजे ॲट द टाईम ऑफ मेकिंग कॉन्ट्रॅक्ट करताना तो लिव्हिंग व्यक्ती असला पाहिजे, किंवा तो ही मे बी ह्युमॅन और ज्युरिस्टिक पर्सन और कंपनी और असोसिएशन, हे काही असू शकते, किंवा ही मस्ट बी ॲडल्ट ऑर साऊंड माइंड, तो साऊंड माइंड असू शकतो किंवा ॲडल्ट असू शकतो. बट ही मस्ट नॉट बी डिस्क्वालिफाय टू कॉन्ट्रॅक्ट बाय एनी लॉ टू विच ही इज सब्जेक्ट. पण त्याला लॉने डिस्क्वालिफाय केलेला नसावा. ओके, त्यानंतर ट्रान्सफर इन फेवर ऑफ मायनर. आता आपण बघितलं की मायनर बिंग इनकॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी ट्रान्सफर प्रॉपर्टी, म्हणजे जे मायनर व्यक्ती असतो तो प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकत नाही. बट द क्वेश्चन अरायजेस दॅट वेदर ही कॅन ॲक्सेप्ट द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इन हिज फेवर. म्हणजेच काय, आता आपण बघितलं की मायनर व्यक्ती हा प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकत नाही, पण तो ॲक्सेप्ट करू शकतो का, म्हणजे ट्रान्सफरही बनू शकतो का, तो हा एक प्रश्न उद्भवतो. तर याचं उत्तर हो आहे, कारण याच्यामध्ये कुठेही दिलेलं नाही सेक्शनमध्ये की
मायनर पर्सन हा प्रॉपर्टी रिसीव करू शकत नाही, ॲक्सेप्ट करू शकत नाही असं कुठेही दिलेलं नाही. ओके, फक्त याच्यामध्ये काय दिलेलं आहे, नो हेअर इट इज सेड दॅट द ट्रान्सफर मस्ट बी कॉम्पिटेंट मस्ट बी इट इज सेड दॅट ट्रान्सफर मस्ट बी कॉम्पिटेंट पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ हिज एज साउंडनेस ऑफ माइंड ओनली ही मस्ट बी अलाउड ॲट द टाइम ऑफ ट्रान्सफर. Therefore, a minor can accept transfer of property in his favor. It can be mortgagee provided there is no covenant for him to perform. He can be a purchaser provided the sale. म्हणजे तो पर्चेसर सुद्धा होऊ शकतो, पण असं कुठेही दिलेलं नाही की यांनी हा प्रॉपर्टी ॲक्सेप्ट करू शकत नाही किंवा स्वीकारू शकत नाही असं कोणीही कुठेही इथं मेन्शन केलेलं आहे का? नाही. आता त्यानंतर आहे पर्सन ऑथराइज टू डिस्पोज ऑफ प्रॉपर्टी म्हणजे काय, प्रॉपर्टीची विल्हेवाट लावणे वगैरे. तर कायद्यानं असा एखादा व्यक्ती ऑथराइज केलेला असेल म्हणजे ऑथराइज केलेला व्यक्ती हा ट्रान्सफर करू शकतो. जसं की एक्झाम्पल हिंदू जॉईंट फॅमिलीमधला कर्ता किंवा गार्डियन किंवा एखाद्या ट्रस्टचा ट्रस्टी किंवा एक्झिक्युटर किंवा ॲडमिनिस्ट्रेटर एटसेट्रा हे काय करू शकतात, प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतो. पण जे टेनंट असतो तो प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकत नाही, कारण तो ओनर नसतो त्याचा प्रॉपर्टीचा. सिमिलरली अ पर्सन ऑथराइज फॉर कलेक्शन रेंट, जो रेंट कलेक्शन करतो तो पण रेंट करणार असतो, तो मॅनेजिंग अँड इस्टेट ऑफ द लँडलॉर्ड, हे सुद्धा लँडलॉर्डची इस्टेट जो मॅनेज करतो तो सुद्धा प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकत नाहीत. ओके, प्रॉपर्टी कॅन बी सोल्ड थ्रू पॉवर ऑफ अटॉर्नी, जे अटॉर्नी असतो त्याच्या पॉवरमधून प्रॉपर्टी सेल केल्या जाऊ शकतो. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.